बघा आता आपल्याला क्रियाविशेषण अव्यय जे आहे ते क्रियाविशेषण अव्ययाची सुरुवात करायची आहे, येते लक्षामध्ये. परंतु मी या ठिकाणी दोन अगोदर वाक्य लिहितो पहा. ठीक आहे, मला तुम्ही त्याच्यातला शब्द काय आहे ते समजून सांगायचं. आलं लक्षामध्ये? चला, आणि हे अशाच गोष्टी मेरिट तुमच्या ठरवत असतात पहा. ठीक आहे, सगळ्यांनी एकदा या ठिकाणी जरा नीट लक्ष देऊन ऐकायचं काम करायचंय. ठीक आहे, मी पहिले या ठिकाणी वाक्य लिहिलं पहा. सचिन चांगला गातो. सचिन चांगला गातो. तर हे या वाक्यातलं चांगला जे आहे, ठीक आहे, मला सगळ्यांनी सांगायचं बरं का की चांगला जे आहे ते काय आहे, म्हणजे कोणत्या शब्दाची जात आहे ती. विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे, क्रियापद आहे, नाम आहे, काय आहे? चला बोला पटकन. काय आहे रे बाबा ती? हा, विशेषण आहे. बर, हा काय? विशेषण आहे. विशेषण आहे. मग इथं तर सगळा घोळ होत आहे, येते लक्षामध्ये? असे काही 4-2 प्रश्न परीक्षेमध्ये येते जे तुम्हाला कन्फ्युज करून जाते आणि मग इथंच आपला निकाल त्या ठिकाणी मातीमध्ये जातो, येते लक्षामध्ये? म्हणून प्रत्येक टॉपिक जो आहे तो प्रत्येक टॉपिक तुम्ही इतका बारकाईने केला पाहिजे, येते लक्षामध्ये? ठीक आहे, आणि तो बारकाईने केलेला अभ्यासच तुम्हाला निकालापर्यंत नेऊन पोहोचवतो बरं का, येते लक्षामध्ये? ठीक आहे, हा म्हणजे काम करताना एकदम बुडापासून करायची सवय लावा रे, येते लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणजे समजा तुम्ही एखादं रोपटं आणलं आणि नुसतं त्याच्या पानावरच तुम्ही पाणी शिंपडीत बसले, ठीक आहे, तर त्या रोपट्याचा कधीच वटवृक्ष होणार नाही, ते सुकून जाईल, वाळून जाईल. तुम्ही पाणी जे आहे त्याच्या मुळाला टाकलं पाहिजे. कुठं टाकलं पाहिजे? मुळाला. काम मुळापासूनच सुरू करायचं, ठीक आहे, तर ते काहीतरी व्यवस्थित होते. बघा आता इकडे सगळे नीट. ठीक आहे, तुम्हाला आताच मी काय सांगितलं बघा. सचिन हा वाक्यातला कर्ता आहे, गातो हे क्रियापद आहे. आलं लक्षामध्ये? मग आता मला या ठिकाणी सगळ्यांनी समजून सांगायचं आहे. ठीक आहे, बघा रे पोरं हो, आता मला सांगा, सचिन चांगला गातो, तर हे गातो या क्रियापदाबद्दल चांगला हा शब्द माहिती सांगायलाय ना. ठीक आहे, हा ही गातो क्रिया आहे. कसा गातो? चांगला गातो. का सचिन कसा आहे असं म्हणलंय त्यानं? नाही, सचिन चांगला गातो, गाण्याबद्दल माहिती सांगत आहे. मग क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द जो असतो तो क्रियाविशेषण असतो. काय असतो रे पोरं हो? क्रियाविशेषण. आलं लक्षामध्ये? मग चांगला हे काय झालं या ठिकाणी? क्रियाविशेषण. आलं लक्षामध्ये? आता मी इकडे एक वाक्य लिहितो पहा. सचिन चांगला आहे. सचिन चांगला आहे, येते लक्षामध्ये? बघा आता इकडं सचिन चांगला आहे, इथं पण चांगला आलाय पूर्व हो, इथं पण चांगला आलेला आहे. ठीक आहे, आता हा चांगला शब्द इकडच्या वाक्यातला कुणाबद्दल माहिती देत आहे? तर तो सचिन बद्दल देत आहे ना. सचिन कसा आहे? तर सचिन चांगला आहे. मग सचिन हे काय आहे पूर्व हो? नाम आहे. मग तुम्हाला जगमान्य माहिती आहे, नाम आणि सर्वनाम याबद्दल अधिक माहिती सांगणारा प्रत्येक शब्द काय असतो रे पोरं हो? विशेषण असतो ना. काय असतो तो? विशेषण. येते लक्षामध्ये? नाम आणि सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा प्रत्येक शब्द काय असतो? विशेषण. येते लक्षामध्ये? ठीक आहे, मग सचिन कसा आहे? तर सचिन चांगला आहे. आलं लक्षामध्ये? मग चांगला जे आहे या ठिकाणी काय बनल रे पोरं हो? विशेषण. अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला या ठिकाणी हे समजणं गरजेचं आहे. त्यानंतर मी आता असं म्हटलं पहा. ठीक आहे, बघा, स्मृती चांगले खेळते. स्मृती चांगली खेळते. चांगली खेळते. आता मला सांगा बरं, हा चांगली हा शब्द जे आहे तो खेळते बद्दल सांगायलाय ना. मग चांगली या ठिकाणी काय होईल? क्रियाविशेषण होईल. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगायलाय ना. त्याच्यानंतर आता मी दुसरे एक सेंटेन्स खाली लिहिलो पहा, वाक्य बघा इकडं. मी आता असं म्हटलं, लता सुंदर गाते. लता सुंदर गाते. आलं लक्षामध्ये? विचारा बरं प्रश्न, कशी गाते रे पोरं हो? सुंदर गाते. जर या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जर असेल, तुम्हाला ह्याच्या अगोदर देखील मी सांगितलेलं आहे पहा, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय? की क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, किती प्रमाणात घडली, हे सांगणारे शब्द जे असतात ते क्रियाविशेषण अव्यय असतात. ठीक आहे, मग आता काय म्हणले? लता सुंदर आहे की लता सुंदर गाते? कशी गाते? सुंदर गाते. लक्षामध्ये? तिचं गाणं सुंदर आहे, ही गाण्याची क्रिया सुंदर आहे, हे क्रियाबद्दल माहिती सांगत आहे. म्हणून सुंदर या ठिकाणी काय बनाल? तर क्रियाविशेषण अव्यय बनाल. लक्षामध्ये? ठीक आहे, परंतु आता मी या ठिकाणी असं म्हटलं पहा, लता सुंदर आहे.
आता मला सांगा हे लता का आहे, नाम आहे, मग हे सुंदर हा शब्द कुणाबद्दल माहिती द्या सांगालाय, लताबद्दल माहिती सांगालाय. म्हणून इकडच्या वाक्यातलं सुंदर जे आहे हे काय बनल पर हो, विशेषण. कारण ते नामाबद्दल अधिक माहिती सांगत आहे. येते लक्षामध्ये, पाठ करून टाकायचं नाही रे तुम्ही, हे कन्सेप्ट समजून घ्यायची. जर तुम्ही या ठिकाणी कन्सेप्ट समजून घेतली आणि ती डोक्यात व्यवस्थित उतरून घेतली तर तुमचं परीक्षेत कधीच विसरत नाही ते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग हे इकडचं विशेषण आहे आणि इकडचं क्रिया विशेषण आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, थांबूयात मग.